नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला 1 तारखेला AFOचा फायनल रिझल्ट आला होता। बऱ्याचशा मुलांचा रिझल्ट आलेला आहे, काही मुलांचा रिझल्ट जो असेल तो रिझल्ट आलेला नाही। काहींना इंटरव्ह्यूमध्ये कमी मार्क्स मिळाले असतील, काहींना लेखीमध्येच कमी मार्क्स होते पा। त्याच्यामुळे रिझल्ट गेल्यानंतर बरेचसे फोन्स असतील किंवा काउन्सलिंगचा पार्ट असेल पा। याच्यामध्ये कॉमन जे क्वेश्चन्स होते ते क्वेश्चन्स म्हटलं एक व्हिडिओ बनवूनच आपण तिथं टाकूया। तर ज्यांचा रिझल्ट आलेला नाहीये, ज्यांचा रिझल्ट आला असेल त्यांचं संकल्प टीमतर्फे खूप खूप अभिनंदन। परंतु ज्यांचा रिझल्ट आलेला नाहीये यांनी याच्या पुढे कसा प्लॅनिंग असावा किंवा कोणकोणते क्वेश्चन्स जे असतील, जे कॉमन क्वेश्चन्स आहेत पा, ते क्वेश्चन्स आपल्याला जाणवतात, त्या सगळ्या गोष्टीवरती आपण आज चर्चा करणार पा। एकदम असं सेशन आहे की हे एकदम चर्चात्मक सेशन आहे, याच्यात कुठलं काय अभ्यासाचं हे नाहीये। परंतु तुम्ही याच्या पुढे 1 वर्ष जे असेल किंवा पुढचं जे वर्ष असेल म्हणजे ह्या वर्षी 2025 ला कशा प्रकारे टॅकल केलं पाहिजे किंवा कशा प्रकारे गेलं पाहिजे याच्यावरती आपण चर्चा करणार आहे। तर ज्याचा रिझल्ट आलेला नाहीये त्यांना बरेचसे क्वेश्चन्स मनामध्ये येत असतील, त्याच्यापैकी मी काही क्वेश्चन्स लिहून आणलेले आहेत पा, की हे सगळे क्वेश्चन्स असतील पा, हे बऱ्याचशा वेळेस आपल्याकडे मनामध्ये येतात की या क्वेश्चन्सचं उत्तर काय काय असेल आणि हे कॉमन क्वेश्चन्स मुलांकडून आम्हाला भेटतात पा। आता AFOचा रिझल्ट लागलाय, AFOचा कट ऑफ जर पाहिला तुम्ही, फायनल कट ऑफ जर पाहिला तर तो पण मी आणलेला आहे। फायनल कट ऑफ जर पाहिला आपण, SC कॅटेगरीचा जवळपास 47च्या आसपास कट ऑफ आहे पा। त्याच्यानंतर ST कॅटेगरीचा जवळपास 45च्या आसपास आहे, OBCचा मला वाटतं 58 आहे, त्याच्यानंतर EWS 57च्या आसपास आणि ओपन कट ऑफ आहे ते म्हणजे 62। आणि तुमचा जो कट ऑफ लागला होता मेन्सचा तो म्हणजे 17 17.5 मार्क तिथं लागला असेल पा। आता ज्यावेळेस तुम्ही जर मार्काची जर रेंज जर पाहिली 17 वरून 62 वर स्कोर जाणे म्हणजेच खूप मोठी गोष्ट आहे पा। म्हणजे जो गॅप पडला गेलेला आहे तो खूप मोठा गॅप आहे। इथं सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले केला इंटरव्ह्यूने पा। काही जणांना इंटरव्ह्यूमध्ये अतिशय कमी मार्क दिले, काही काहींना मी तर सांगतो 37 मार्कावरती सुद्धा सिलेक्शन झालेलं नाहीये असे पण विद्यार्थी आहेत, आणि काही मार्क 33 वरती सुद्धा सिलेक्शन झालेले आहेत। कारण का इंटरव्ह्यूचा पार्ट जो असेल त्यांना जास्त चांगल्या प्रमाणात गेला होता म्हणून त्यांचे सिलेक्शन झालेले आहेत। म्हणजे इंटरव्ह्यूने इथं सिलेक्शन घेतलेले पण आहेत, इंटरव्ह्यूने सिलेक्शन दिलेले पण आहेत, असंही पार्ट झालेलं आहे। आता जो इंटरव्ह्यूचा पार्ट असेल आपण जेवढी तयारी करून घेता येईल तेवढी तयारी आपण इथं केली होती, परंतु इंटरव्ह्यूचा पार्ट असा असतो की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपण क्लेम करू शकत नाही। सर मी 10 क्वेश्चन्स विचारले होते आणि 10 क्वेश्चन्सपैकी मी 7-8 क्वेश्चनचे उत्तर दिले, 2च नव्हते आले, तरी सुद्धा मला एवढे कमी मार्क्स मिळाले। याच्यावरती कुठल्याही प्रकारची चर्चा करून आता उपयोग नाहीये, कारण याच्यावरती तुम्ही काहीच करू शकत नाहीये। जो फायनल रिझल्ट आला तो आला, त्याच्यामुळे याच्यावर चर्चा करत बसू नका की मला किती मार्क आले। ठीक आहे, आपला रिझल्ट गेलेला आहे, आपला रिझल्ट गेल्यानंतर आपल्याला थोडंसं कसतरी वाटतं, कारण का सर मला 37 मार्क आहेत आणि बाकीच्यांना 33 मार्क्सवरती सुद्धा सिलेक्शन झालंय, मग मला माझी चूक झाली कुठं, कारण माझा इंटरव्ह्यू सुद्धा चांगला गेला होता। मी मान्य करू शकतो की मनातून खूप वाईट वाटतं या गोष्टीचं, परंतु काही गोष्टी आपल्या हातात नसतात, त्या गोष्टी आपल्याला सोडून द्यावं लागेल। काही गोष्टी आपल्या नशिबावरती पण असतात, तर ह्या ज्या गोष्टी असतील हा सगळा पार्ट इंटरव्ह्यूवरती डिपेंड असेल, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। त्याच्यामुळे त्या गोष्टीचा आता विचार करत बसू नका। 1-2 दिवस थोडंसं प्रॉब्लेम्स येतात आपल्याला किंवा वाईट वाटतं, ते सोडून द्यायचं। आता जर SBI मेन्स असेल पा तुमची, त्याची तयारीला व्यवस्थित लागायचं आहे पा। आता हे कट ऑफ होते पा, आणि प्रीचा जर कट ऑफ जर पाहिला तुम्ही, प्रीचा कट ऑफ आहे जवळपास 51 मार्क। आता तुम्ही मला सांगा, जे प्रीचा कट ऑफ 51 मार्क आहे याच्यामध्ये काय नेमके असं झालं की फायनलचा 17 आणि 51 इथं प्रीचा लागला? कारण तुम्हाला सांगतो, जे आपलेच भाऊ बहीण असतील जे जनरल बँकिंग करतात परंतु ते ॲग्रिकॉस आहेत, परंतु ते कसे आहेत, ॲग्रिकॉस आहेत। मग ॲग्रिकॉस आहेत तर ते ॲग्रिकॉस असल्यामुळे त्यांनी जे क्वांट रिझनिंग इंग्लिश हे जो पार्ट असेल हे अतिशय चांगल्या प्रमाणात केला होता, आणि त्याच्यामुळं हे जे असेल हे मेरिट इथपर्यंत गेलेलं आहे। आणि जे फक्त AFOवरती डिपेंड असतील त्यांनी काय केलं, इथं जो पार्ट असेल क्वांट रिझनिंग इंग्लिश लिमिटेड पार्टवरती डिपेंड राहिले आणि त्यांना हा कट ऑफ निघला नाही, आणि त्याच्यामुळे जे प्युअर जनरल बँकिंगचे होते परंतु ते ॲग्रिकॉस होते, त्यांनी मेन्सला गेल्यानंतर त्यांच्यामुळे चांगला अभ्यास नसल्यामुळे कट ऑफ गेला 17, फक्त कट ऑफ काय गेला 17। हे सगळ्यांना ॲनालिसिस आपल्याला समजलेलं आहे की नेमकी हे का होतंय, असं एवढं मेरिट का होतंय। उद्या जर 60ही मेरिट लागू शकतं, असं नाही की उद्या 51 मेरिट लागेल फक्त,
किंवा 45 लागेल, 36 लागेल, काही होऊ शकतं, पण 60ही जाऊ शकतं. आपण त्याच्यानुसार प्रिपेअर असलो पाहिजे, त्याच्यानुसार प्रिपेअर असलो पाहिजे. तर हे कट ऑफच्या बाबतीतलं सगळं आपलं डिस्कशन आहे. आता याच्यानंतर जे महत्त्वाचे प्रश्न आहेत पा, प्री मेन्स कट ऑफबद्दलही आपण बोललो. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे सर, तर आता रिझल्ट तर गेला आहे माझ्या हातात, आता काय रिझल्टच्या बाबतीतलं काहीच नाही आहे. माझ्याकडे ऑप्शन्स 2 आहेत, एक फक्त A4 डिपेंड राहावं की जनरल बँकिंग करावं. तर जनरल बँकिंग करावं का हा जो महत्त्वाचा प्रश्न असेल, तर त्याला मी जरी स्वतः ॲग्रिकॉस असलो, मी जरी AFOचे मुलांना शिकवत असलो किंवा ॲग्रीच्या मुलांना, तरी मी सांगेल की बाबांनो, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तुम्ही जनरल बँकिंग केलं पाहिजे, 100% जनरल बँकिंग केलं पाहिजे. मग जनरल बँकिंग आणि ॲग्रिकल्चरचा बॅलन्स कसा ठेवावा, जनरल बँकिंगचा आणि ॲग्रिकल्चरचा बॅलन्स कसा ठेवावा. जर तुम्ही नवीन विद्यार्थी आहेत, म्हणजे जर समजा तुम्ही या जूनला 2025ला समजा पासआउट झाले, तर या वर्षी तुम्ही फक्त AFO केलं तरी चालेल. कारण का, तुमचा तेवढा स्टडी झालेला नसतो किंवा बॅचही जरी लावली तरी सुद्धा तुमचा तेवढा पोर्शन झालेला नसेल, तर मग तुम्ही AFO वरती डिपेंड राहू शकतात. त्या वर्षी फक्त ज्या वर्षी तुम्ही आलात, ज्या वर्षी तुमचं प्रिपरेशनचं फर्स्ट इयर असेल, त्या वर्षी तुम्ही AFO वरती डिपेंड राहिला तरी चालेल. पण जसा तुमचा डिसेंबर संपल, मेन्सचा तुमची पेपर होईल, त्याच्यानंतरचा जो काळ असेल तो म्हणजे जानेवारीपासूनचा काळ, हा सगळा जनरल बँकिंग प्लस तुमचा ॲग्रिकल्चरला असला पाहिजे. सर मी फक्त ॲग्रीच करायचे, मला AFOच व्हायचं आहे, बाबांनो असं करू नका, प्लीज करू नका. कारण वर्षभरात सिंगल पेपर असतो फक्त. जर समजा त्याच्यातून तुम्ही जर बाहेर पडलात, मग ते प्रीमधून पडू द्या, मेन्समधून पडू द्या किंवा इंटरव्ह्यूतून फायनलमधून बाहेर पडू द्या, तर तुमचं पूर्ण 1 वर्ष वाया गेलेलं असते. आणि आपण फक्त AFOच्या भरोशावर बसल्यामुळं होतं असं की जनरल बँकिंगचे पेपरसुद्धा आपल्याला निघत नाही. कारण का, लिमिटेड पोर्शन आपण करतो पा, कमर्शियलचा तो विषयच राहत नाही आपल्याकडे. मग हे जर समजा बॅलन्स करायचं असेल तर कसा बॅलन्स ठेवला पाहिजे सर? तुम्ही तर म्हणताय जनरल बँकिंग करा, परंतु तो बॅलन्स कसा ठेवला पाहिजे? बॅलन्स ठेवण्यासाठी एक लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस तुम्ही ॲग्रिकल्चर करतात, ॲग्रिकल्चरच्या जे काही तुमचे सोर्सेस असतील ते सोर्सेस कायम ठेवा, पण ॲग्रिकल्चरला कमीत कमी दिवसभरातला 2 तासाचा वेळ द्यायचा, 2 तास फक्त. बाकीचा सगळा वेळ, सगळा वेळ हा पूर्णपणे जनरल बँकिंगसाठी ठेवायचा, पूर्ण. मग याच्यामध्ये क्वांट आलं, रिझनिंग आलं, इंग्लिश आलं आणि GK पण आलं. GK बद्दलही थोडंसं मी बोलतो, कारण काय होतं, GK मध्ये प्रॉब्लेम असं आहे की सर GKला काय करावं काय नाही हे प्रॉब्लेम्स होतील. GKला आपल्याकडे आतिश सर असतील पा, त्या आतिश सरांकडे तुम्ही येत चाला, काउन्सिलिंग घेत चाला. इंग्लिशचा पार्ट असेल पा, इंग्लिशच्या पार्टला सुद्धा आपल्याकडे प्रॉब्लेम असं होतो की सर मी काउन्सिलिंग पण घेत नाही तिथं, त्या टीचरकडे तुम्ही जात चाला, कारण का तुम्हाला त्या गोष्टी तिथं कळतील पा. क्षितिज सरकडे येत चाला, रिझनिंगचे अमोल सर आहे, क्वांटचे आपल्याकडे आकाश सर असतील, अमित सर असतील आणि शरद सर असतील, यांच्याकडे येत चाला. काउन्सिलिंगचा पार्ट खूप महत्त्वाचा असतो पा. पण जनरल बँकिंग आणि त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर असं तुम्ही बॅलन्स ठेवू शकतात, असं तुम्ही बॅलन्स ठेवू शकतात की 2 तास ॲग्रिकल्चरला द्यायचे. कारण का, थेरॉटिकल पार्ट आहे, तुम्ही 4 वर्ष ऑलरेडी त्याला दिलेले, त्याच्यानंतरही तुम्ही ॲग्रिकल्चर करत राहतात, तर त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये एवढा प्रॉब्लेम्स येत नाही, तुम्हाला त्याच्यामध्ये एवढा प्रॉब्लेम येत नाही. मग जनरल बँकिंगला करत असताना ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस कशा प्रकारे तुम्ही तो केला पाहिजे. जनरल बँकिंग करत असताना तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, पहिला माझा टार्गेट असेल ते म्हणजे फक्त सिलेबस, ते म्हणजे फक्त सिलेबस. तर सिलेबसला टार्गेट करत असताना तुम्हाला प्रत्येक चॅप्टर मला व्यवस्थित करायचं आहे. का चॅप्टर व्यवस्थित करायचं याचं कारण असं, बऱ्याच जणांना असं वाटतं की सर, जसं की स्पीड मॅथचं एक्झाम्पल घेऊया की सिम्प्लिफिकेशन असेल, क्वाड्रेटिक इक्वेशन असेल, त्याच्यानंतर जे काय तुमचं नंबर सिरीज असेल, सर हे माझं एकदम परफेक्ट आहे. मग नंबर सिरीज जर रॉंग नंबर सिरीज जर आली तर तुम्हाला 5 पैकी 3च का सोडवता येतात, तुम्हाला 2च का सोडवता येतात, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? तर आपला वीक पॉईंट जो असेल त्या चॅप्टरमध्ये परफेक्ट आपल्याला समजू नका, जोपर्यंत आपण त्याचे क्वेश्चन्स पूर्ण सोडवत नाही तोपर्यंत. म्हणजे जे काही तुम्ही करताल त्याला एकदम बेसिक पासून ते हाय लेवल, प्री मेन्स लेवल मी तर मानत नाही, बाकीचे मानत असतील पण मी तर मानत नाही. कारण चॅप्टर क्वाड्रेटिक इक्वेशन आहे किंवा चॅप्टर जर समजा रेशिओ प्रपोर्शन आहे, त्याच्या जर बेसपासून जर हाय लेवलपर्यंत जर केलं तर त्याच्यामध्ये प्री आणि मेन्स करायची गरज लागत नाही.
तर त्या ज्या गोष्टी असतील तर त्या गोष्टी तुम्हाला तिथं करायच्या आहेत पा. प्रत्येक चॅप्टरचे वीक पॉईंट्स बाजूला करायची. मग रिझनिंग असो, इंग्लिश असो किंवा तुमचं क्वांट असो, याचे वीक पॉईंट्स बाजूला करत चला. आणि वीक पॉईंट्स बाजूला केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय अडचणी येतात, काय काय प्रॉब्लेम्स असतील, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. तुम्हाला वीक पॉईंट्स तुम्हाला तुमचे कळून जातील पा. तर असा जनरल बँकिंगचा म्हणजेच तुम्ही जर 10-12 घंटे जर अभ्यास करत असताल किंवा ते काही काही 14-15 घंटे अभ्यास करतात, समजा कमीत कमी 12 घंटे जरी अभ्यास, तर 10 तास इकडे द्या आणि 2 तास इकडे द्या. म्हणजे 2 तासाच्या वरती जास्त ॲग्रिकल्चरला वेळ देऊ नका. पण ॲग्रिकल्चर का करायचं? मी फक्त जनरल बँकिंगच करतो सर, मग ॲग्रिकल्चर का करायचं? तुम्ही तर म्हणले जनरल बँकिंगच करायला पाहिजे. जनरल बँकिंग बरोबर ॲग्रिकल्चर का करायचं त्याचंही रिझन सांगतो. याचं कारण असं, समजा तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो पा. एक ए स्टुडंट आहे आणि एक बी स्टुडंट आहे पा. होतं असं की हा पूर्णपणे ॲग्रिकल्चरचा अभ्यास करतो पा, ॲग्रिकल्चरचा अभ्यास करतो आणि हा पूर्णपणे जनरल बँकिंगचा अभ्यास करतो. आणि त्याच्यानंतर काही काळानंतर एने जनरल बँकिंग प्लस ॲग्रिकल्चर असा बॅलन्स साधत अभ्यास सुरू ठेवला. होतं असं की हा पूर्ण एक्झाम देतो पा, पूर्ण एक्झाम देतो, जनरल बँकिंगच्या सगळ्या एक्झाम देतो. हा कुठं मेन्सला जातो, कुठं तुमच्या इंटरव्ह्यूपर्यंत जातो. 10-15 मेन्स दिल्यात पा. याचं एकदम चांगलं आहे सगळ्या गोष्टी. क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GK चांगलं आहे. इंटरव्ह्यूला पण काही थोड्याफार मार्कावरून याचे फायनल रिझल्ट जातात. मग ह्याने काय केलं, ॲग्रिकल्चर प्लस जनरल बँकिंग याचं बॅलन्स केला होता. याचंही तसंच व्हायचं आणि शेवटी प्रॉब्लेम असं झाला की याला पण AFOचा फॉर्म भरावा लागला आणि याला पण AFOचा फॉर्म भरावा लागला. मग AFOचा फॉर्म भरावा लागला. याने प्री काढली, याने पण प्री काढली, कारण दोघेही जनरल बँकिंगचे स्टुडंट्स होते, जनरल बँकिंग करत होते. परंतु याचा ॲग्रिकल्चरला थोडाफार टच होता. तर याला याच्यामध्ये क्वेश्चन्स टॅकल करण्यासाठी मेन्स म्हणजेच ॲग्रिकल्चरमधले जे क्वेश्चन्स असतील ते टॅकल करण्याला अडचण निर्माण झाली नाही. कारण का, वर्षभर यांनी 2 तास टच ठेवला. निदान तुमच्या हातात काहीच नाही. मी म्हणतोय का, एखादा मुलगा आहे समजा बीने जर समजा 15 तुमचे इंटरव्ह्यू दिलेत, 15 इंटरव्ह्यू दिलेत, याने फक्त 3 इंटरव्ह्यू दिले आणि याच्यातलं एक फायनल सिलेक्शन ते म्हणजे क्लर्कच आहे असं धरूया. महत्त्व कोणाला असेल रे, फायनल सिलेक्शन वाल्याला असेल की फक्त मेन्स किंवा इंटरव्ह्यू देणाऱ्याला असेल? तर फायनल सिलेक्शन वाल्याला महत्त्व असतंय. त्याच्यामुळं आपल्या हातातून शेवटी AFO जायला नको म्हणून 2 तास आपल्याला स्टडी करायचं आहे. भले तुम्ही कशातून करत असताल ते करा, पण 2 तास आपल्याला ॲग्रिकल्चरला टचमध्ये ठेवायचं आहे. लक्षात आलं? तर ह्या ज्या गोष्टी असतील या गोष्टी तुम्ही तिथं केल्या पाहिजे. अशा प्रकारे तुमचा बॅलन्स तिथं असला पाहिजे पा. त्याच्यानंतर जे असेल, आता सध्या बरेच जण ॲग्रिकॉस जे असतील पा, ते ॲग्रिकॉस मी ज्यावेळेस इंटरव्ह्यू पाहतो, अरे ॲग्रिकॉसमध्ये एवढी हिंमत आहे. म्हणजे मला जेव्हापासून मी टीचिंग फील्डमध्ये आलो आहे तेव्हापासून हे जाणवतं आहे पा की ॲग्रिकल्चरचे जे स्टुडंट असेल जिथं जातील तिथं यश संपादन करतील अशी परिस्थिती. कारण मी LBOचे इंटरव्ह्यू घेतले पा, पाठीमागे IBPS POचे इंटरव्ह्यू घेतले पा, RRBचे इंटरव्ह्यू घेतले पा. याच्यामध्ये मॅक्सिमम मुलं हे ॲग्रिकॉसचे दिसतात पा. आत्ता LBOचे इंटरव्ह्यू झाले, एक 30-35च्या आसपास इंटरव्ह्यू असतील पा. त्याच्यातले 16-17 जण हे फक्त इंटरव्ह्यूला ॲग्रिकॉसचे होते. म्हणजे आपण तिकडेही जाऊ शकतो, आपण तिकडेही चांगल्या प्रकारे यश मिळवू शकतो. फक्त आपल्याला योग्य डायरेक्शन आणि मेहनत करायची सवय असली पाहिजे. बरोबर? मग जे काही ॲग्रिकॉस SBI क्लर्क मेन्सला आहेत पा, त्यांनी याचा अभ्यास व्यवस्थित केला पाहिजे. SBI क्लर्क मेन्सचा अभ्यास चांगला करा. SBI PO मेन्स असेल, आता प्रीचा रिझल्ट कालच लागलेला आहे पा, तर त्याचा रिझल्ट जर असेल तुम्ही त्याचा चांगला अभ्यास करा. AIC असेल तर AICचे एक्झामचं, कारण का आता पहा एक्झाम्स तिन्ही वेगवेगळे आहेत सर. मग POची लेवल वेगळी, SBI क्लर्कची लेवल वेगळी, AIC तर मी फर्स्ट टाइमच फॉर्म भरलाय, असे प्रश्न यायला सुरुवात होते. त्याच्यामुळं सांगतोय सिलेबसला टार्गेट करा. सिलेबसला टार्गेट जर केलं, या एक्झाम कुठल्या येऊ द्या, यांना सगळ्यांना क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि GK असणार आहे. बरोबर आहे की नाही? मग मला याच्यात डिफरन्शिएट का करायचं आहे? मला फक्त सिलेबसवर टार्गेट करायचं आहे. तर सिलेबस पहिला टार्गेट केला पाहिजे, त्याच्यानंतर तुमच्या सगळ्या एक्झाम निघू शकतात. पहिलं सिलेबसला टार्गेट करा. ठीक आहे. त्याच्यानंतर फॉर्म भरायचा जो मुद्दा असतो पा, बरेचसे जण फॉर्मच भरत नाही. अक्षरशः म्हणजे त्यांना ओरडून सांगावं लागतं की बाबा फॉर्म भर, कारण फॉर्म जर भरला तर सिलेक्शन होणार आहे ना. अरे इथं तुम्ही म्हणतात काही पोस्ट सर ते खूपच छोट्या पोस्ट आहे. समजा ADCC हा खूपच छोटी पोस्ट आहे, ग्रामसेवक खूपच छोटी पोस्ट आहे सर, हे कुठं मी घेऊ, तलाठी खूपच छोटी पोस्ट आहे सर, त्याच्यानंतर सर कृषी सेवक खूप छोटी पोस्ट आहे सर.
अरे बाबा पहिलं काढून तर दाखव, त्याच्यानंतर मला सांग की ती छोटी पोस्ट आहे. ज्या वेळेस आपलं वय जास्त होतं त्यावेळेस आपल्याला शिपाईची सुद्धा नोकरी चालते. मग हे जे फॉर्म जर तुम्ही जर भरले, या फॉर्ममध्ये जर तुम्हाला एखादी पोस्ट जर निघली नाहीच, जर काही हातात राहिलं, तर निदान ह्याला तरी जॉईन करताल ना तुम्ही. हे तरी गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या तुम्हाला भेटतील ना. मग फॉर्म जे असतील ते सगळेच्या सगळे फॉर्म भरले पाहिजेत. फॉर्म भरण्याचा अजून सुद्धा एक तुम्हाला फायदा सांगतो. आपण काय करतो, जे काही तुमच्या टेस्ट वगैरे देतात, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरतात, एक्झामला जातात, तो एक्झाम हॉलचा जो काय प्रेशर असेल तो प्रेशर तुम्ही मॉक टेस्ट देताना कधीच क्रिएट करू शकत नाही. तुम्ही कुठंच क्रिएट करू शकत नाही. ते एक्झाम हॉलचा प्रेशर तिथं गेल्यानंतरच आपल्याला कळतो. मग त्या प्रेशरमध्ये ॲन्सर देणं किंवा त्या प्रेशरमध्ये आपल्याला गणित सोडणं किंवा पझल वगैरे सोडणं, रिझनिंगचा पार्ट, इंग्लिशचा पार्ट करणं, हा पूर्णपणे डिफरंट पार्ट असतो ॲज कम्पेअर्ड टू इथं लायब्ररीमध्ये बसून मॉक टेस्ट देण्यापेक्षा. कारण तो प्रेशर सगळ्यालाच हँडल होईल असं नसतंय. तो प्रेशर ज्याला हँडल होईल तो तिथं सक्सेस होतो. म्हणून फॉर्म भरून जास्तीत जास्त वेळेस त्या हॉलमध्ये जा. ती प्रेशर हँडल करायची सवय तुम्हाला लागल पा. दुसरं अजून वॅकन्सीनुसार आपण फॉर्म भरतो. सर 15च वॅकन्सी, 20च वॅकन्सी, फॉर्मनुसार आपण वॅकन्सीनुसार फॉर्म भरतो. असं कृपया करू नका. कोणाचं नशीब कुठं असू शकतं काहीच सांगता येत नाही. तुम्हाला जर समजा AICलाच आत्ता सांगतो 30-35 जागा असतील पा बऱ्यापैकी, कारण मी व्हिडिओ बनवला आहे त्याच्यावरती. 30-35 मध्ये जर समजा तुमचा चांगला अभ्यास असेल आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये लागले, तर काय पाहिजे अजून. इन्शुरन्स सेक्टर आहे ते, तुम्हाला पगार चांगले, सगळ्या फॅसिलिटी चांगल्या आहेत, तर मग तुम्हाला काम करायला काय अडचण आहे. फक्त काय सर मुंबईला सेंटर आहे, फॉर्मची फी जास्त आहे आणि मग त्याच्यामुळे मी फॉर्मच नाही भरला. CBIचं सुद्धा तेच केलं पोरांनी. सर PGDFला म्हणजे मग तिथं डिप्लोमा आहे, बेंगलोरला जावं लागेल. अरे बाबा तुझ्या हातात काय आत्ता काहीच नाही ना, तुला नोकरी पाहिजे. अरे तिथून ज्यावेळेस तुम्ही बेंगलोरवरून बाहेर पडतात मणिपालमधून, त्यावेळेस तुमच्यात जे पर्सनॅलिटी असेल, तुम्ही जे ॲज अ बँकर जो असतो तो प्रोफेशनल बँकर बनलेला असतो. असा तुमचा बँकर जो डायरेक्टली लागलेला आहे त्याला उभा करा आणि त्याच्यानंतर मणिपालमधून आलेला उभा करा. तुमच्यात डिफरन्शिएट लगेच जाणवतो. सहज डिफरंट होतात तुम्ही. कारण का तिथं त्या गोष्टी टीच केल्या जातात, तुम्हाला त्या सांगितल्या जातात, तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली जाते. म्हणून कुठली पोस्ट कमीची आहे, कमी दर्जाची आहे म्हणून मी तिला जॉईन नाही करायचं, किंवा पगार कमी आहे म्हणून मी तिला नाही. अरे सध्या माझ्या हातात काहीच नाही, तर मी फॉर्म भरून माझ्याकडे नोकऱ्या मिळवण्याचे ऑप्शन्स आहेत, तर मी ते पहिले घेईल, त्याच्यानंतर माझा अभ्यास सुरू. जॉईन करायचं नाही करायची पुढची गोष्ट राहिली. फक्त तुम्ही फॉर्म भरा. सगळे फॉर्म भरल्यानंतर आपल्याला तिथं यश भेटू शकतं, कुठं ना कुठं भेटू शकतं. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, एक्झाम टार्गेट न करता सिलेबसला टार्गेट केलं पाहिजे, असं माझं मत आहे. मी हे सगळ्यांना सांगतो. सिलेबसला तुम्ही जेव्हा टार्गेट करता तुम्हाला कुठलीच एक्झाम अवघड वाटणार नाही, कुठलीच नाही. मग जनरल बँकिंगची असो नाही तर तुमची स्पेशलिस्ट ऑफिसरची असो, फक्त सिलेबस पहा, सिलेबसनुसार टार्गेट करा. तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित तिथे हँडल करता येतील पा. कारण तुमचा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का सर, एखादी ॲड आली, ॲड आल्यानंतर होतं काय, ॲड आली लगेच तिच्या पाठीमागं सर 1000 जागा आहेत, 1000 जागा आहेत, ह्या परत येणार नाही येणार, मी आत्ताच लगेच तयारी सुरू करतो. अरे तुझा अजून बॅच कंप्लीट नाही, तुझा अजून बेसिक कंप्लीट नाही आहे, तुला अजून बेसिकलाच प्रॉब्लेम येतो, तर तू ह्या एक्झाम टार्गेट करून करणार काय. तू फॉर्म भर, 100% फॉर्म भर, तू पेपरला जा, तुला जेवढं येतंय तेवढं सोडू नये. जे येत नाही त्याच्यानुसार तुला कळेल की मला अजून किती अभ्यास करायचा आहे, मला कुठं जायचं आहे, पेपर कशा लेवलचे असतील त्याच्यानुसार मी गेलं पाहिजे, हे तुला कळेल पेपरचं फॉर्म भरल्यानंतर, पेपरला गेल्यानंतर. पण एक्झाम टार्गेट करून मी लगेच त्याला प्रिपेअर होईल असं नसतं. कारण प्रत्येक एक्झाम जी असते ती प्रत्येक एक्झाम त्या लेव्हलने बनवलेली असते. म्हणून पहिला सिलेबस करा. कारण तुम्ही जर बँकिंग किंवा इन्शुरन्सचा जर सिलेबस जर पाहिला, सगळा सेम आहे, विषय सेम आहे, एखादा अर्धा विषय ॲड होतो किंवा एखादा अर्धा विषय तिथून काढला जातो, बाकी 3 ते 4 विषय तुम्हाला सेम राहतात. मग सिलेबसला जर टार्गेट केलं तर तुम्ही एक्झाम सहज काढताल रे. कुठली एक्झाम येऊ द्या, फॉर्म भरायचं काम राहील. फक्त सिलेबस पहिला व्यवस्थित करून घ्या. मग सर सिलेबस करत असताना मी फॉर्म भरले पाहिजे का, नक्कीच भरले पाहिजे. तुमचं जर ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, जिथं जिथं तुम्ही क्वालिफाय होतात तिथं तुम्ही फॉर्म भरले पाहिजे. कारण पेपरला गेल्यानंतर सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला तुमची लेवल कळते, तुम्हाला कुठं आहे आणि तुम्हाला किती तयारी करावं लागेल हे तुम्हाला कळतं. त्याच्यामुळं हे महत्त्वाचं वाक्य ते लक्षात ठेवायचं, आपल्या सिलेबसला टार्गेट करायचं. सर मी सिलेबस करतो, मॉक टेस्ट देतो, पण मॉक टेस्टचा रोल आपल्यामध्ये काय असतो.
महत्त्वाचा क्वेश्चन्स आहे. मॉक टेस्ट देत असताना होतं काय माहिती आहे का, तुम्ही फक्त मॉक टेस्ट देतात, मॉक टेस्ट दिली की प्रॉब्लेम असा होतो की सर 100पैकी मला 55 मार्क आले, काहींना 75 आले, काहींना 85 आले, काहींना 30-35 आले, काय जे मार्क येतील ते ॲनालिसिसच करायचं नाही. टेस्ट झाली उठला चालला चहा प्यायला, टेस्ट झाली उठला चालला नाश्त्याला, ॲनालिसिस नाही करायचं. का नाही करायचं? कारण सर कंटाळा आला. आता ॲनालिसिस केलं तर फायदेत मॉक टेस्टचे, नाही तर काहीच उपयोग नाही. तुला 2 कॅटेगरी, तुला 85 मार्क आले, तुला असं वाटतं की मी खूप हुशार आहे, मला काहीच प्रॉब्लेम येत नाही, मग तुझं सिलेक्शन आत्तापर्यंत का नाही होत रे? मॉक टेस्टला एवढे स्कोर आणतो तू तरी सिलेक्शन नाही. कारण का? कारण ॲक्च्युअल मॉक टेस्ट इथं ज्यावेळेस देतो त्यावेळेस मार्क कोणाला सांगायची गरज नसते, त्याच्यावर तुझं सिलेक्शन होणार नसते. तू फक्त मुलांमध्ये सांगतो की मला एवढे मार्क आले, किंवा मुलांनी पाहिल्यावर तुला थोडीशी वाहवा भेटते की यार काय हुशार आहे यार. अरे हुशारीला महत्त्व नाही, इथं फायनल सिलेक्शनला महत्त्व आहे. म्हणून जे तुम्ही स्कोर किती येऊ द्या, मॅक्सिमम येऊ द्या किंवा मिनिमम येऊ द्या, पण मी तिथं ॲनालिसिस केलं आणि ॲनालिसिस केल्यानंतर माझं स्वतः 3-4 तास मी त्याला देईल. त्याच्यानंतर मी पाहील की मला कुठल्या चॅप्टरचे क्वेश्चन्स आले नाही, कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स आले नाही, ते मी व्यवस्थित बाजूला करल आणि बाजूला केल्यानंतर त्याच्यावर काम करल. आणि त्याच्यातही अडचणी जर आल्या तर मी त्या रिस्पेक्टिव्ह टीचरला मी तिथं भेटल पा, त्याच्याकडून समजून घेईल की नेमकी हे कशा प्रकारे एक्झाम्पल सोडवायचे असतील. हे जर केलं तर तुम्ही एकदम मायक्रो लेवलला तिथं प्रिपरेशन करत असतात. तुम्ही काही थोड्या दिवसानंतर सिलेक्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात पा. हे झालं तुमचं. दुसरं अजून मॉक टेस्टमध्ये एखादा अर्धा तुक्का मारला, उदाहरणार्थ ॲग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये किंवा जीकेच्या बाबतीमध्ये तुक्का मारला, तुक्का मारल्यानंतर तो बरोबर आला, त्या बरोबर आल्यानंतर आपण त्याला पाहतच नाही. कारण का? बरोबर आलाय ना, त्याला काय पाहायचं, बरोबर आला, मार्क भेटला, विषय संपला. अरे तुझा आज इथं बरोबर आलाय, तुझा आज बरोबर आलाय, पण इथली क्वेश्चनची लेवल आणि तिथल्या क्वेश्चनच्या लेवलमध्ये फरक असतो. तो जर क्वेश्चन जर फिरून जर पडला तर काय समजणार तुला? म्हणून आपल्याला जे काही तुमचे क्वेश्चन्स तुक्के मारलेले असतील जीकेच्या बाबतीत किंवा ॲग्रिकल्चरच्या बाबतीत, ह्या क्वेश्चन्सचं बरोबर तुक्का मारलेला जरी आला असेल तर त्याला मी पूर्णपणे डेप्थमध्ये जाऊन तिथं व्यवस्थित पाहिल. ज्यावेळेस तुम्ही डेप्थमध्ये जाऊन व्यवस्थित पाहताल त्याच वेळेस तुम्हाला काय होईल, मॉक टेस्टचा रोल तिथं कळेल. इथं किती मॉक टेस्ट दिल्या आणि किती जरी स्कोर आला त्याचा काहीच उपयोग होत नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर हे मॉक टेस्ट रोल झाला. त्याच्यानंतर पहा, मॉक टेस्ट आणि ॲक्च्युअल एक्झाममध्ये क्वेश्चनचे सिलेक्शन महत्त्वाचं असतं, सगळ्यात महत्त्वाचं हे. मॉक टेस्ट ज्यावेळेस तुम्ही देताय, भले कुठल्याही सब्जेक्टची द्या तुम्ही मॉक टेस्ट, क्वेश्चन सिलेक्शन करणं आपल्याला जमलं पाहिजे, क्वेश्चनचे सिलेक्शन जमले पाहिजे. क्वेश्चनचे सिलेक्शन कुठले, मग ते ॲग्रिकल्चरच्या बाबतीत असू द्या, त्याच्यानंतर क्वांटच्या बाबतीत असू द्या किंवा रिझनिंगच्या बाबतीत असू द्या किंवा इंग्लिशच्या बाबतीत असू द्या, तुम्हाला ज्या वेळेस मॉकला तुम्हाला एक सवय लावायची की मी क्वांटमध्ये मला जेवढं येतं तेवढं पटापट मी सोडवून घेईल. मला जो क्वेश्चन्स येत नाही आहे त्या क्वेश्चन्सला जास्त मी वेळ देणार नाही. मला सोडवायचे काय, जे येतं ते पटकन सोडून घेईल. माझा जे कट ऑफ असेल ते मी सिक्युअर पहिला करून घेईल. नाही तर होतं काय, 1 नंबरचा क्वेश्चन्स येतो आणि डायरेक्ट 7 नंबरचा क्वेश्चन्स येतो, मधली येतच नाही किंवा मधल्यामध्ये कन्फ्युजन आहे, मग त्यालाच वेळ घालवत बसतात. 3 नंबरचा क्वेश्चन्स आहे त्याला वेळ घालवत बसतात, याला वेळ गेला विषय संपला, खालचे पुढचे क्वेश्चन्सला पाहायला सुद्धा वेळ नाही राहत. म्हणून क्वेश्चन सिलेक्शनची जी सवय असेल ती सवय तुम्हाला मॉक टेस्टमध्येच लावायची आणि तशीच सवय तुम्हाला जी काय ॲक्च्युअल एक्झाम असेल त्याच्यामध्ये ठेवायची. त्यावेळेस तुम्हाला तिथं कळेल की मॉक टेस्टचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा झाला. नाही तर होतं असं की मॉक टेस्ट देतोय पण मला ते इथं स्कोअर तर येतोय पण तिकडं प्रॉब्लेम्स होते. अशा ज्यावेळेस गोष्टी होत असेल तर तुम्ही तिथं कुठंतरी मॉक टेस्ट देताना चुकतात, ॲनालिसिसमध्ये चुकतात किंवा तुमचे क्वेश्चन सिलेक्शनला चुकत असतात. क्वेश्चन सिलेक्शन अतिशय महत्त्वाचं असते. ते पेपर कुठलाही असू द्या, जनरल बँकिंग असू द्या किंवा ॲग्रिकल्चरचा असू द्या. त्याच्यानंतर जे काही कट ऑफ असतो कट ऑफच्या नुसार आपण विचार करत असतो. कट ऑफ किती लागला त्याच्यानुसार आपली स्ट्रॅटेजी ठरते. कट ऑफनुसार स्ट्रॅटेजी कधीच ठरवायची नाही, कधीच नाही ठरवायची. मला सांगा 120 मार्काचा समजा तुमचा क्वेश्चन पेपर आहे, 120 पैकी जर समजा 90 मार्काचं तुम्हाला येत असेल आणि कट ऑफ मागच्या वर्षी लागलेला असेल 30 मार्काचं आणि तुम्ही जर सोडले 45 क्वेश्चन, काय नाही 45 क्वेश्चन्स आपल्याला सिलेक्शन देऊन जाणार आहे, हे जे विचार असतील ना हे साफ चुकीचे आहेत. 90 येते तर 90 का सोडवत नाही तू? जर 90 जर सोडले तर तुला किती कट ऑफ लागू तू तर निघणारच आहे ना.
पण इथं प्रॉब्लेम असे की ह्या टेंडन्सीने ज्यावेळेस तुम्ही जातात ना, त्या टेंडन्सीने गेल्यानंतर तुमचा लॉस होणार आहे. कधी पहा तुम्ही स्वतः पण अनुभवलेलं असेल की कट ऑफनुसार मी स्ट्रॅटेजी ठरवतो आणि त्याच्यानुसार मी पेपर सोडवतो. तुला जेवढं येते तेवढं पटापट सोडून घे, मॅक्सिमम मार्काचं येत असेल तर तेवढं सोडून घे. कट ऑफ किती लागेल काय लागेल याचा कधीच विचार करू नका. कुठले आत्ताही पहा 44 मार्काचा कट ऑफ लागला एसबीआय क्लर्कचा, 44चा कट ऑफ लागला. मग त्याच्यानुसार लगेच आपल्या स्ट्रॅटेजी बनवायला सुरुवात झाली की महाराष्ट्रातले कट ऑफ किती लागू शकतो मेन्सचा, आणि त्याच्यानंतर मग कुठले कट ऑफ्सनुसार आपण आपला स्टडी ठेवला पाहिजे. काय गरज आहे, तुम्ही तुमचा अभ्यास 24 तासातले जेवढे करत असाल तेवढा चांगला अभ्यास करा. 44च्या पुढं म्हणजे जे काही तुमचा मेन्सचा लागेल, समजा 60चा लागला मेन्सचा, 60-65चा लागला आणि तुम्हाला जर समजा 80-90 मार्काचं तिथं येत असेल, सोडा ना 80-90 मार्काचं, काय प्रॉब्लेम आहे. तुम्ही तिथं टॉपर येऊ दे नाही तर काय, पण आपण जास्तीत जास्त हा फोकस ठेवला पाहिजे, मला जेवढं येतं तेवढं मी सोडवणार आहे. कट ऑफचा विचार करायचा नाही, कट ऑफचा कधीच विचार करायचा नाही. आणि तिसरं जे सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे काउन्सिलिंग का महत्त्वाचे असते. आता तुम्ही कुठल्याही क्लासचे असू द्या, मी म्हणत नाही की आपल्याच क्लासचे असू द्या, कुठल्याही क्लासचे असू द्या, तुम्ही काउन्सिलिंग घेतलीच पाहिजे तुमच्या टीचरकडून. मग ते कुठेही जा तुम्ही, पण काउन्सिलिंग का घ्यायची, काउन्सिलिंगचा रोल का महत्त्वाचा आहे, कारण तुम्हाला जर एका गोष्टीसाठी तुम्ही त्या टीचरकडे जात असताल एका गोष्टीसाठी, तर तुम्हाला तिथं 10-15 गोष्टी तिथं कळतात, 10-15 गोष्टी तुम्हाला एक्स्ट्रा कळतात. पा तुम्ही आकाश सरकड काउन्सिलिंगला एवढा गर्दी का असते, याचं कारण असते, कारण तुम्ही ज्यावेळेस काउन्सिलिंगला येतात ते फक्त तुम्ही टेस्ट दाखवायला येतात की सर माझा एवढा स्कोर आला, मी याच्या पुढे प्रिपरेशन कसं केलं पाहिजे. सर त्या आजूबाजूच्या सगळ्या 15-20 गोष्टी तुम्हाला सांगतात आणि त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनमध्ये होतो. पा म्हणून काउन्सिलिंग ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपल्याला नक्की कळतं, कारण तुमच्यासारखे अनेक लोक त्यांच्याकडे येऊन गेलेले असतात. मग त्याच्यानुसार त्यांना भेटलेल्या लोकांनुसार त्यांचे अनुभव ते शेअर करत असतात, त्याचा फायदा तुम्हाला डायरेक्टली होतो. म्हणून हा काउन्सिलिंगचा जो पार्ट असेल, तुम्ही त्या टीचरकडे भले कुठलाही क्लास असू द्या, मी पुन्हा म्हणतोय, कारण का आपल्या टीचर हे महत्त्वाचं नाही किंवा क्लास हे महत्त्वाचं नाही आहे, हा महत्त्वाचं आहे आपलं सिलेक्शन. विद्यार्थी तुम्ही कुठला क्लास पाहू नका, जिथं तुम्हाला योग्य डायरेक्शन भेटेल तिथं तुम्ही जा. तिथं तुम्ही गेल्यानंतर त्या टीचरला तुम्ही भेटा, त्याच्यानुसार तुमची स्ट्रॅटेजी बनवा, त्याच्यानुसार तुम्ही प्लॅनिंग बनवून घ्या आणि त्याच्यानंतर तुमचं प्रिपरेशन चांगल्या पद्धतीने सुरुवात करा. तर हे सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे होते जे की तुमच्या मनात सुद्धा येत असतील की AFO झाल्यानंतर काय काय होईल. पा अजून पुढे गेल्यानंतर की ॲग्री कॉस्टसाठी अदर ऑप्शन्स आहेत का. आता हे सगळे तुमच्या मनातल्या गोष्टी मी बोललोय, काही गोष्टी मी माझ्या लिहून आणलेल्या आहेत की नेमके काय काय प्रश्न येतात मुलांच्या मनामध्ये. ॲग्रिकॉस्टसाठी अदर ऑप्शन्स आहे का, ऑप्शन्स आहेत, नक्की आहेत. AFO सोडून ऑप्शन्स आहेत, जसं की आत्ता इफको झाली. पा AFO सोडून इफको असते, पण सर फॉर्मच भरायचं नाही. का नाही भरायचं, कारण सर फी जास्त आहे, मला फॉर्मच नाही भरायचं. सर ज्याचं MBA केलं, आता काही मुलं तर असे आहेत की ॲग्री करून MBA केलं आहे, मार्केटिंग MBA, त्यांच्यासाठी RCF NFL त्याच्यानंतर आत्ता जागा येऊन गेलेल्या आहेत, किंवा मार्केटिंग ऑफिसर अशा जागा असतात. पा त्यांच्या टेक्स्टाईलच्या जागा आलत्या. पा टेक्स्टाईलला फॉर्म पण नसं भरला आपण. हे अदर ऑप्शन्स आपल्याला पाहावं लागतील, ज्याच्याकडे पब्लिकचं लक्ष नाही आहे तिथं आपल्याला जावं लागेल. सगळेजण AFO होणार नाहीत, हे लक्षात ठेवा. तुम्ही किती ट्राय केला, सगळे जर 1000 लोक जर इथं आले, 1000चे 1000 सगळे सिलेक्ट होऊन जाणार नाहीत. याच्यातले काही लोक तसेच राहतील. मग त्याच्यानुसार त्याच्या क्वालिफिकेशननुसार वेगवेगळे जे ऑप्शन्स आपल्याला येतात त्याच्यामध्ये तुम्ही काम केलं पाहिजे. आता नॅशनल सीड कॉर्पोरेशनचा पेपर आला, मान्य आहे तो थोडासा घोटाळा झाला, प्रॉब्लेम झाला तर ठीक आहे, पण तुम्ही तो पेपर द्यायला पाहिजे. जर हुकून चुकून तुम्ही त्याच्यामध्ये लागलात, आपल्या हातात काहीच नाही आता सध्या, मग काही नाही तर निदान ती नॅशनल सीड कॉर्पोरेशनची 25-30 हजाराची नोकरी आपल्याला भेटेल. म्हणजेच अदर ऑप्शन्स असताना सुद्धा आपण तिथं लक्ष देत नाही, कारण त्याची फी, त्याचं सेंटर, आपल्याला तिथं जायचं नाही. जागा कमी असतात, कमी असल्यानंतर प्रॉब्लेम असा होतो की सर मग तेवढ्या जागेत मी होईल का नाही होईल, ह्या ज्या गोष्टी असतील कृपया ह्या टाळा. म्हणून सांगतोय की फॉर्म सगळे आपल्याला भरायचे. दुसरं, ॲग्रिकल्चरसाठी सोर्सेस कोणकोणते वापरायला पाहिजे किंवा सोर्स कोणते वापरायला पाहिजे, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. पा आता सोर्सबद्दल मी कधीच सांगणार नाही की माझा सोर्स फॉलो करा. तुम्हाला 2-3 सोर्स खूप महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही इनिशियल लेवलला प्रिपरेशन करत असताल किंवा तुम्ही जर ग्रॅज्युएशनला लेवलला प्रिपरेशन करत असताल, मग तुम्ही ग्रॅज्युएशनलाच असताल, तुम्ही MCRचा स्टडी करत असताल, तर तुमचे जे काही
प्रिपरेशन करत असताल ते जे बुक्स असतील पा, ते बुक्स म्हणजेच तुमचे जे 8 सेमिस्टरचे बुक्स असतील, प्रॅक्टिकल बुक्स असतील, त्याला फक्त बेसिकपासून व्यवस्थित करा. कारण त्याच्या बाहेरचे क्वेश्चन्स येत नाही. पण आपलं होतं काय, त्याला सोडून आपण दुसरीकडे पळतो. अरे तू BSc ॲग्रिकल्चर केलं, AFO BSc ॲग्रिकल्चरच्या बाबतीतला तुमचा पेपर आहे, तर मग त्याच्या बाहेरचं काय येणार आहे. तू ग्रॅज्युएशन लेवलला आहे, तू MCR करतोय, त्यालाच चांगलं कर, एकदम बेसिक पासून त्याला सुरुवात कर. सर मी ग्रॅज्युएशन झालेलं आहे, आता मला तिथून पुढं काय करायला पाहिजे. निदान तुम्ही खूप इनिशियल स्टेजला आहे तर कांतो सरांना तुम्ही फॉलो करा, त्यांचे बुक्स तुम्ही वाचा एकदम बेसिक पासून, किंवा तुम्ही IARI टॉपर्स ही जी नोट्स असेल ती नोट्सला फॉलो करा. आणि त्याच्यानंतर इसेन्शियल ऑफ ॲग्रिकल्चर याला, कारण का हे जे 2 बुक्स असतील हे खूप चांगले कन्सेप्च्युअल सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि इसेन्शियलमध्ये तुम्हाला रिव्हिजन मारायला सोपं जातं पा. शेवटच्या काही दिवसामध्ये तुमच्या रिव्हिजन फास्ट होण्यासाठी इसेन्शियल तुम्हाला बरोबर ठेवायचे. आणि जर आपल्याकडे असतील तर आपल्या ज्या नोट्स असतील ते तुम्हाला फॉलो करायचे. तर हे जे सोर्सेस असतील ते सोर्सेस मॅक्सिमम वापरायचे नाही, हे लक्षात ठेवा. जेवढे तुम्ही सोर्सेस वाढवताल तेवढं कन्फ्युजन तुमचं वाढेल. जे सोर्स तुम्ही वापरता त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याच्यामध्ये मॅक्सिमम रिव्हिजन द्या. आणि दुसरं ते म्हणजे कन्सेप्ट. तुम्ही मागचे 2 वर्ष जर पाहिले असतील तर कन्सेप्च्युअल पेपर जास्तीत जास्त पडतो आणि ते कन्सेप्ट जर आपले क्लिअर जर असेल तर रट्टा मारायची गरज नाही लागत. जेवढा तुम्ही रट्टा मारताल तुम्ही 100% ॲग्रीमध्ये मागं आलेलं दिसताल. तुमचे जे 24-22 जे मार्क आलेत ना त्यांना विचारा तुम्ही का मागं आलात. तुम्हाला जर 30-30 क्वेश्चन्स बरोबर येण्याचे चान्सेस वाटत होते, त्याच्यानंतर तुम्ही रिस्क घेतल्या आणि तुम्ही ते अटेम्प्ट वाढून 54-55 केले आणि त्याच्यामध्ये मायनस होऊन तुम्ही इथपर्यंत आले. हे का होतं, कारण का सर 2 ऑप्शन्समध्ये आपले कन्फ्युजन होते. मग मला त्याच्यात काय करावं काही समजान, मी दिले मारून. मग अरे पण बाबा तुझे जर कन्सेप्ट जर क्लिअर असते तर तू हे सगळे मार्क 35च्या पुढे गेले असते. म्हणून लक्षात ठेवायचं, जे काही तुम्ही सोर्स वापरत असाल भले कुठल्या क्लासचे असू द्या, ते सोर्स कंटिन्यू ठेवायचे, मॅक्सिमम त्याला रिव्हिजन मारायचे आणि कन्सेप्ट तिथं क्लिअर ठेवायचे. ठीक आहे. तर हे गोष्ट. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरचे क्वेश्चन्स जर तुम्ही आत्ता जर पाहिले, रिसेंटली झालेले AFOचे पेपर असतील किंवा दुसरे कुठले, हे कसे असतात तर हे प्रॅक्टिकल बेस तुम्हाला क्वेश्चन्स दिसतील आणि करंट अफेअर्स जे असतील, करंट अफेअर्स ॲग्रिकल्चर त्याच्या रिलेटेड कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स तुम्हाला तिथे दिसतील. म्हणजे तुमचा कन्सेप्ट असेल तो पुस्तकातलाच असेल पण तो धरून असेल करंट अफेअर्सला. तुम्ही आत्तापर्यंतचे जे क्वेश्चन्स पहा, मागचे 2 वर्षाचे पेपर काढा, हे प्रॅक्टिकल बेस क्वेश्चन्स आपल्याला जास्त विचारलेत. म्हणून आपल्याला नॉलेज तर असलंच पाहिजे पण प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा असलं पाहिजे की त्याच्यावरती जास्ती असतं. मग हे कुठून येईल सर, जर तुम्ही समजा गावाकडचे लोक आहेत, आपण काय कुठं काय इकडं एकदम शहरातले लोक नाही, मुंबई पुण्यासारखे ठिकाण, आपण सगळे गावाकडचे लोक आहेत, शेती पाहिलेली आपण, परंतु आपण ज्यावेळेस शेती पाहिली असेल त्याला कधी त्या नजरेतूनच पाहत नाही आपण. जे बुक्स असतील ते बुक्समध्ये जे कन्सेप्ट असतील त्या कन्सेप्टला तुम्ही चांगलं बनवा. तुम्ही प्रॅक्टिकल बेस तिथं विचार करा, ॲग्रिकल्चरचं करंट अफेअर्स वाचत चाला, त्याच्यानुसार तुम्ही तुमचे क्वेश्चन्स तिथं पेपरमध्ये दिसतील पा, त्याचा फायदा तुम्हाला जास्त होईल. ठीक आहे. तर हे ॲग्रिकल्चरच्या क्वेश्चन्सच्या बाबतीत झालं. मग सर टाइम टेबल कसं बनवलं पाहिजे, हे बनवण्यासाठी कुठल्या शिक्षकाची गरज नाही. आपल्या बॉडीनुसार आपण आपल्यानुसार बनवू शकतो टाइम टेबल. एखाद्याला जर समजा रात्रीचा अभ्यास चांगला वाटत असेल त्याने रात्री जागा, एखाद्याला जर समजा दिवसभराचं किंवा रात्री जागणं होत नसेल पॉसिबल त्याने पहाटे उठून अभ्यास करा. पण अभ्यास करत असताना टाईमच्या बाबतीत एकदम पंक्च्युअल राहा. जर तुमची लायब्ररी जर 7 वाजता उघडत असेल, तुम्ही जर तिथं 9 वाजता तोंडवर करून जात असताल तर तुमचं तिथं सिलेक्शन होण्याचे चान्सेस कमी राहतील. का, अरे बाबा जो 7 वाजता जातोय त्याचा पहिला सेक्शन झालेला असेल, त्यांनी एक सेक्शन संपवलेला असेल म्हणून त्याचं सिलेक्शन होतं. काहीतरी वेगळे करतोय तो, कारण का 2 तास तो अगोदर आहे, 2 तास अगोदर आहे, तू 2 तास लेट आहे तर त्याचा इंग्लिशचा सेक्शन पूर्ण झाला असेल, निदान त्याचं एडिटोरियल तरी वाचून झाला असेल. मग हे जर डिफरन्शिएट आपल्याला करता आलं पाहिजे की आपण टाइम टेबल बनवलंय, 10 दिवस चांगलं फॉलो करायचं, 10 दिवसाच्या नंतर 11 दिवसाच्या नंतर चाललाय 12 वाजता काय आणि 1 वाजता काय. जेवणाचा टाइम फिक्स ठेवा, झोपेचा टायमिंग फिक्स ठेवा, झोप आराम व्यवस्थित असला पाहिजे. तुम्ही खाणं पिणं सगळं व्यवस्थित ठेवा, झोप व्यवस्थित घ्या, पण टाईमच्या बाबतीत कधीच मागं पुढं पाहू नका. तुमची लायब्ररीचा टायमिंग जो असेल त्या टायमिंगला मी तिथं असेल. तुम्ही त्याच्यानंतर दुपारी जर झोप घेत असाल तर दुपारी झोप घ्या, परंतु दुपारी 1 तासाच्या किंवा 2 तासाच्या आसपासच झोप आहे. नाही तर तुम्ही झोपले म्हणजे डायरेक्ट 5 वाजताच उठतात. अशा काही गोष्टी तिथं करू नका. तुम्हाला झोप घ्यायची, कारण का
झोप घाल्यानंतर आपण फ्रेश असतो, फ्रेशमध्ये चांगला अभ्यास होतो, त्याचा फायदा तुम्हाला होतो. कारण दुपारचं एक तर उन्हाळ्याचा टायमिंग आहे, उन्हाळ्याच्या टायमिंगला एक तर आपल्याला प्रॉब्लेम्स होते. अजून तुम्ही पाहिलं असेल लायब्ररीत पहा, लायब्ररी अक्षरशः ओस पाडणार आहेत 10 तारखेच्या नंतर पहा, सगळे पोरं घरी निघून जाणार आहेत. आपण घरी जायचं नाही. कारण का, घरी जर गेले तुम्ही तर विचार करा, तुम्ही येणार आहे जून जुलैला आणि त्याच टायमिंगला तुमचा IBPS RRBचा पेपर असेल पहा, तर मग तिथं घरी जायचं नाही, इथंच थांबायचं. जोपर्यंत आपल्यात ताकद आहे तोपर्यंत लढायचं. ज्या दिवशी वाटेल सर माझ्याकडून हे होत नाही, त्या दिवशी तुम्ही घरी जा. पण आत्ता ज्या तुमच्यात आहे ना हिंमत, तुम्ही इथं लढा. तर तुम्ही घरी जाऊ नका. घरी गेल्यानंतर प्रॉब्लेम्स होतील. तुम्ही प्रॅक्टिसला जर मागं पडलात, 10 दिवस जरी घरी गेले, तुम्ही बाकीच्यांपेक्षा महिनाभर पाठीमागं असताल पहा. ठीक आहे. तर ह्या गोष्टी टाईम टेबल तुमच्यानुसार बनवा. फक्त ते बनवताना त्याला आपल्या समोर ठेवा. आणि मी ह्या ठिकाणी जाणार म्हणजे जाणार, या टायमिंगला मी तिथं असणार म्हणजे असणार, नाश्ता या टायमिंगलाच असणार. ह्या गोष्टी एकदम पंक्च्युअल असलं पाहिजे आपण. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर सर सगळ्यात आता बऱ्यापैकी जे जुने मुलं असतील पहा, ते सगळेजण भेटतात येऊन, त्यावेळेस एज जास्त आहे, प्रायव्हेट बँकचा विचार केला पाहिजे का? तर मी सांगतो, जर घरची परिस्थिती जर चांगली असेल, तुमच्या घरचे सपोर्ट करत असतील, तर तुम्ही याचा विचार अजून नाही केला तरी चालेल. तुम्ही याचा विचार नका करू. कारण घरचे जर सपोर्ट करत असतील, हां, पण जर एवढं आहे, घरच्यांनी जर तुम्हाला वेळ दिला, या वर्षी जर म्हटले की नाही बाबा तुला हे वर्ष आहे, तर या वर्षीची रिस्पॉन्सिबिलिटी तुमची वाढली असेल, तुमच्यावरती अजून प्रेशर असेल की आपल्याला हे वर्ष दिलंय पण ह्या वर्षी सिलेक्शन घेऊनच जायचंय, ही रिस्पॉन्सिबिलिटी तुमची जास्तीत जास्त असेल. घरच्यांचा विनाकारण खर्च वाढवू नका. जर तुम्हाला वेळ दिलाय तर मी जीव तोडून मेहनत करल, शेवटपर्यंत काय वाटेल ते करल, परंतु मी इथून सिलेक्शन घेऊन जाईल. असं पण आहे काही काही मुलं, मी तुम्हाला आता बरेचसे इंटरव्ह्यू आपले तसे आहेत, 28-30 वर्षापर्यंत त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही, पण त्यांनी पेशन्स सोडले का? नाही. त्यांनी घरच्यांनी सपोर्ट केला, त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी सपोर्ट केला, नाही बाबा तू लढ, पैशाचा काही विचार करू नको. पण ज्याची खरंच आर्थिक परिस्थिती नाही, सर आता एकदम बिकट अवस्था आहे की सर मला पर्यायच नाही आहे, कारण घरचे सगळे डिपेंड माझ्यावरती, तर त्यांनी हा ऑप्शन्स निवडला तरी चालेल. याचं कारण असं, तुम्ही जर 27-28 वर्ष हा ऑप्शन जर निवडला तर तुम्हाला CBO सारखे चान्सेस राहू शकतात. त्याच्यानंतर जे स्केल 2 सारखे ऑप्शन्स तुम्हाला तिथं राहू शकतात. 2 वर्षे कसे बसे काढायचे, त्याच्यानंतर जे तुम्हाला ऑप्शन्स असतील नॅशनलाइज बँकेत यायला, ते तुमचे ऑप्शन्स ओपन असतात पहा. तुम्ही मागच्या काही वर्षापासून पाहिलं असेल, 700-800 जागा मिनिमम वर्षात असतात की ज्या स्केल 2च्या बेसिस म्हणजेच तुमच्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर असतात. स्केल 2 असेल, स्केल 3 असेल, पण ह्या कधी असतील? एक्सपिरियन्स असले. पण तो एक्सपिरियन्स पण कसा पाहिजे? बँकेमधला पाहिजे, फायनान्शियल इन्स्टिट्यूटमधला पाहिजे. असं जर असेल तर तुम्हाला तिथं फॉर्म भरतात. मग इथं फॉर्म भरणारे लोक असे असतात की ज्यांचा अभ्यास कमी असतो, कारण ते रेग्युलर काम करत असतात, तेवढा अभ्यासाला वेळ भेटत नाही, तुमचं मेरिट पण त्याचप्रमाणे लागतं, तुम्ही पास व्हायचे चान्सेस जास्त असतात. मग असं नाही, असं डायरेक्ट नाही जात आहेत तर मी असं जाईल. कारण तुम्ही पाहिलं असेल आपले काही काही AFO आता CBO आहेत पहा. मला सांगा, काही काही आपल्यातली पण कॅपॅसिटी SBI PO मेन्स लेवल आपल्याला निघण्याची, आपला तेवढा अभ्यास आहे का? काय असेल काही जणांचं, पण आहे का जनरली? नाही. तर मग मी SBI मध्ये जाण्याचा ऑप्शनच बंद होतोय ना. मग मी बॅकडोअरने जाईल SBI मध्ये. बॅकडोअरने काय प्रॉब्लेम आहे? मी त्याचं POचंच पेमेंट घेणार आहे. मग AFO म्हणून इथं जात आहे तर CBI मध्ये CBO म्हणून पण जाऊ शकतात. तर ही पण गोष्ट आहे. त्याच्यामुळं जर तुमची एकदम बिकट परिस्थिती असेल तर प्रायव्हेट बँकचा विचार करा. जर तुमचं घरची परिस्थिती चांगली असेल, घरचे पॉझिटिव्ह असतील आणि तुमचा अभ्यास चांगला असेल तर तुम्ही याचा विचार करू नका. ठीक आहे. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह राहणं किती महत्त्वाचं असतं, याचं एक्झाम्पल कित्येक उदाहरणं मला देता येतील. तुमचा अभ्यास ऑन एन ॲव्हरेज असू द्या, पण तुम्ही ही जर गोष्ट जर तुमच्याकडे जर असेल ना तर तुम्ही सिलेक्शन घेऊ शकतात 100%. पॉझिटिव्ह कसं राहायचं सर ते पण आम्हाला माहीत नाही आहे. पॉझिटिव्ह राहण्यासाठी जे आजूबाजूचे जे लोक असतील की सर हे जमणारच नाही, सर मला जनरल बँकिंग जमणारच नाही आहे, तू आपला काही विषय आहे का तिथं? AFO आहे, आपण ॲग्रिकल्चरचे स्टुडंट आहे, आपल्याला कुठं कमर्शियल मॅथ जमत असतं का? कसं काय नाही जमत? तू जर प्रॅक्टिस केली तर 100% जमू शकतं. सर मला फक्त स्पीड मॅथच जमतंय, कमर्शियल मॅथ कसं काय जमणार नाही? जर तू याला जर प्रॅक्टिस जर केली, जर व्यवस्थित जर कन्सेप्ट समजून घेतले, जर नसल समजत त्या टीचरला जाऊन जर भेटला तर तुझं हे पण चांगलं होतं. आजही मी सांगतो, SBI मध्ये बाहेर पोस्टर लावलेले आहेत पहा, 2023चं पोस्टर आहे पहा, त्याच्यात ॲग्रिकॉस 2-3 जण असतील पहा. SBI मध्ये PO ते होऊ शकलेत, UBI मध्ये LBO पण ॲग्रिकॉस होतील, RRB मध्ये जातील, IBPS PO झालेले आहेत. मग आपण का नाही करू शकत?
आपल्या आजूबाजूचे जे माणसं असतील ना ते आपल्याला सांगत असतात की हे आपल्याकडून होणार नाही, त्याच्यामुळे आपण फॉर्म भरत नाही. आणि तोच प्रॉब्लेम आपला होतो की सर मग माझी तयारी असून सुद्धा मी लागलो नाही. मला आज 4-4, 5-5 वर्ष लागले. का लागले? ते याच्यामुळेच लागले. कारण का तुमचे शेजारी बाजूचे आसपासचे सगळे लोक सांगतात हे जमणार नाही, आपल्याच्याने होणार नाही, आपण फक्त एकावरच डिपेंड राहा, म्हणून आपल्याला एवढे वेळ लागला. पण तेच जर समजा जनरल बँकेने ॲग्रिकल्चर जर बॅलन्स ठेवलं असतं, इथून मागं निदान क्लर्क तरी तुम्ही होऊन गेले असतात. तर म्हणून पॉझिटिव्ह राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. मला ते होईल, मी ते करल, 100% करल, वेळ लागेल पण मी ती गोष्ट करल, म्हणून पॉझिटिव्ह राहा. पॉझिटिव्ह राहणं त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. ॲव्हरेज जरी स्टुडंट असला तर त्याला जर हे जर असेल तर तो तिथं चांगला पेपर देऊन येतो. तुम्ही कधी कधी हे पण पाहिलं असेल, इकडं अतिशय हुशार पोरग आहे आणि ॲक्च्युअल पेपरला गेल्यानंतर त्याचा गेम होतो, त्याला घामबीम फुटतो आणि त्याचे जे अटेम्प्ट असतील ते कमी झालेले असतील. आणि इकडे ऑन एन ॲव्हरेज पोरग आहे पण ते पॉझिटिव्ह आहे, ते पेपरला गेलं आणि त्याच्यानुसार त्याने पेपर दिला, अटेम्प्ट चांगले झाले, ते पास झालेलं आपल्याला दिसलं. हे का डिफरन्शिएट होतो याचं कारणच ते, कारण का तो मुलगा प्रेशरमध्ये गेला, त्याच्या पॉझिटिव्हनेस त्याच्यात नव्हता, याच्यात पॉझिटिव्ह होता, काय होईल ते होईल, मी पेपर चांगला देणार आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची. दुसरं, कमर्शियल मॅथबद्दलही मी बोललो. कमर्शियल मॅथला भरपूर जणांना प्रॉब्लेम्स असतील जे की ॲग्रिकल्चरचे असतील, तर त्या टीचरला तुम्ही भेटलं पाहिजे. आपल्याकडे शरद सर असतील, अमित सर असतील, त्याच्यानंतर आकाश सर असतील, यांना तिथं येऊन भेटलं पाहिजे कमर्शियल मॅथबद्दल. तुम्ही जर दुसऱ्या क्लासचे असाल तर त्या रिस्पेक्टिव्ह टीचरला तुम्ही तिथं भेटलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा जो महत्त्वाचा पॉईंट असतील आता हे सगळे पॉईंट ज्यांचा रिझल्ट भेटलेला नाही आहे त्यांच्यासाठी होते. दुसरं, रिझल्ट नाही आला म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. हे रिझल्ट येतात जातात, सगळ्या गोष्टी ह्या चालूच असतात, ही एक प्रोसेस आहे, याच्यामधून आपल्याला जायचं आहे. ज्याला पहिल्या वर्षी एक पहिला वर्ष असते की जो आला आणि लगेच सिलेक्ट झाला, आणि ज्याला 4 ते 5 वर्ष लागले आणि त्याच्यानंतर सिलेक्शन आहे, असे 2 पूल आहेत. याला त्याची जाणीव नाही राहत, कारण का तो आला, सिलेक्ट झाला, निघून गेला, त्याला ते स्ट्रगल काय असते दिवसच आठवत नाही, कारण का 3-4 महिनेच राहिलेला असतो. याला सगळ्या त्याच्या अंथरुणापासून त्याच्या पूर्णपणे क्लासपर्यंत त्याची मेस, त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. त्याला माहीत असतं की मी कसल्या परिस्थितीतून इथपर्यंत आलेलो आहे. तर हे जे फिलिंग असते, ही फिलिंग खूप भयानक असते, खूप चांगली फिलिंग असते ज्यावेळेस सिलेक्ट होतो त्यावेळेस. आता आमचा जे एक विद्यार्थी बालाजी म्हणून 30व्या वर्षी सिलेक्ट झाला, तो 30व्या वर्षी जे लास्ट इयर होतं त्याचं EWS मधून, त्याने रिझल्ट चेक केले असतील 10 ते 15 वेळेस. कारण का सर आत्तापर्यंत सगळे फेलचेच रिझल्ट पाहिलेले आहेत, सक्सेसचा रिझल्टच पाहिलं नाही. मग त्याला हे विश्वासच बसत नव्हता. त्याला मागचे दिवस त्याने आम्हाला ज्यावेळेस बसल्यावर सांगितले, सर मला आठवते त्याची चुलते आलते हे पोरग सिलेक्ट होईल का नाही, हा पहिला प्रश्न होता. बिचारे अडाणी माणसं आहेत, त्यांना माहीत नसते की बाबा इथं कॉम्पिटिशन काय. त्यांचं फक्त एकच ध्येय असते की बाबा हे पोरग सिलेक्ट झालं पाहिजे, याला गव्हर्नमेंटची नोकरी भेटली पाहिजे, बस एवढंच. पण त्यांना इथली कॉम्पिटिशन, त्याच्यानंतर असलेले मुलांमध्ये जी काही वातावरण असेल त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. मग त्याने 10-15 वेळेस रिझल्ट चेक केला, कारण तेच होतं, कारण त्याला आत्तापर्यंत कधीच सक्सेसचा मेसेज भेटला नव्हता, कॉंग्रॅच्युलेशनचा. तर ते रिझल्ट त्याला भेटला, त्याने त्याच्यानंतर 10-15 वेळेस चेक केलाय. तर ह्या ज्या गोष्टी असतील, या गोष्टी फक्त इम्पॉर्टंट असतात याच्यासाठी, कारण का सिलेक्शन येतात जातात, परंतु आपण जर पॉझिटिव्ह, आपण जर चांगली तयारी, आपला जर मेहनतीवर विश्वास असेल, मला विश्वास आहे जर तुम्ही मेहनत आणि सातत्य जर चांगलं जर ठेवलं तर तुम्हाला आज नाही पण उद्या तरी तुमचं सिलेक्शन होईल, याची गॅरंटी मला आहे. कुठं ना कुठं लागताल, भले तुम्ही ग्रामसेवक होऊ द्या, मी म्हणत नाही PO होताल, तुम्ही ग्रामसेवक होताल, तलाठी होताल, कृषी सेवक होताल, पण काही ना काही तुम्ही हातात घेऊन इथून जाताल. फक्त हारायचं नाही. जर इथून सोडून जर जायचं वेळ आलीच, मी अक्षरशः सांगतोय 2 ते 3 पोरं असे आहेत की त्यांना स्टँडवरून घेऊन आलेलो आहे. त्या पोरांना इथं आज ते पोरं AFO म्हणून काही आहेत, काही कृषी सेवक म्हणून आहे. का झाले ते? कारण त्याच्यात आपल्याला माहीत होतं याच्यात कॅपॅसिटी, परंतु परिस्थिती, त्याच्या आजूबाजूचं वातावरणामुळे त्यांना त्या गोष्टी करावं लागतात. पण तुम्ही तग धरून राहा, तुम्ही 100% तिथं सिलेक्ट होताल. घाबरायचं अजिबात नाही. तुम्हाला जेव्हा जेव्हा अडचण असेल तेव्हा तेव्हा आम्हाला सांगत चला, किंवा तुम्हाला ज्या ज्या टीचरला भेटायचं त्या टीचरला भेटत चला. ठीक आहे. त्याच्यानंतर जे सक्सेस स्टुडंट्स असतील जे की आत्ता AFO झालेले असतील, त्यांचं DV आणि मेडिकल बाबतचे जे काही क्वेश्चन्स असतील त्यांच्यासाठी एक ग्रुप बनवलेला आहे. त्या ग्रुपमध्ये तुम्ही ॲड व्हा, नसेल झाले तर अजून ॲड व्हा. तुमचे जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स तिथं क्लिअर केले जातील. काहींना बऱ्याचपैकी कॅरेक्टर सर्टिफिकेटचे प्रॉब्लेम्स असतील, मेडिकल कुठं होतं, ट्रेनिंग कशी काय असते, छोटे छोटे क्वेश्चन्स असतात, त्याच्याबद्दल आपण एक ग्रुप बनवलेला आहे. ते ग्रुप जो असेल ते ग्रुप
तुमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे पा, तुम्हाला जर त्याच्यात ॲड असतं तर ठीक आहे, नसेल ॲड तर मला मेसेज करा, मी त्याच्यामध्ये ॲड करतो पा. आणि जरी काही अडचण असेल इथून पुढं पण कुठलीही अडचण असो, भले मला जेवढी सोडवता येतील तेवढे आम्ही तुम्हाला मदत करू. तर माझा नंबर घ्या 7071726665. हा माझा नंबर आहे. जिथं जिथं तुम्हाला गरज लागेल तिथं तिथं हेल्प करण्याची आम्ही तिथं तयारी ठेवू. फक्त एवढंच आहे की तुमचे जे काही डाऊट्स असले पाहिजे ते आपल्या स्टडीविषयी, तुमच्या जे काय अभ्यास असेल त्याच्याविषयी असले पाहिजे. तर तुम्हाला जेव्हा जेव्हा अडचण तेव्हा तेव्हा या नंबरवरती फोन करू शकता. जे सक्सेस स्टुडंट असेल त्यांनी मला मेसेज करा, मी तुम्हाला तिथं ॲड करून घेतो आणि तुमचे जे काही पुढचे फ्युचरचे डाऊट्स असतील ते डाऊट्स सगळे तिथं क्लिअर केले जातील. ठीक आहे. फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, त्या म्हणजे कोणत्या, जाता जाता सांगतो, ते म्हणजे सातत्य, मेहनत आणि टाइम टेबलच्या बाबतीत पंक्च्युअल. आणि कुठलीही गोष्ट लाईटली घ्यायची नाही. इंटरव्ह्यू ज्यांनी लाईटली घेतले त्याला अनुभव भेटलेले आहेत. आता कुठलीच गोष्ट लाईटली नाही घ्यायची. आपल्याला कायम सिलेक्शन होईपर्यंत, जिथं एन्जॉय करायचं तिथं करा, पण सिलेक्शन होईपर्यंत सिरियसच राहायचं. चांगल्या प्रकारे आपल्याला यश भेटेपर्यंत आपण तिथं डगमगायचं नाही, सिरियस राहायचं, लाईटली कुठल्या गोष्टी घ्यायच्या नाही. ठीक आहे. तर कारण का छोट्या छोट्या गोष्टीतून आपलं सिलेक्शन जात असतं, त्याच्यामुळं ही गोष्ट त्याच्यानंतर कळते. त्याच्यामुळं सिरियसनेस थोडाफार असला पाहिजे, कारण ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, याच्यात करिअरचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट कायम स्वरूपी तुमच्या अंगात ठेवा, सिरियसनेस. ठीक आहे. तर या गोष्टी फक्त लक्षात ठेवा. तुम्हाला अडचण आली तर बिंदास कॉन्टॅक्ट करा. तर आपण इथं थांबूया. पुन्हा अशाच काही व्हिडिओमध्ये आपण भेटूया. संकल्प ॲग्रिकल्चर चॅनल, हां दुसरी एक महत्त्वाची नवीन चॅनल आहे. जेवढे काही ॲग्रिकॉसचे स्टुडंट असतील, आता हे म्हणायला थोडंसं आपल्या याच्यात बसत नाही की सबस्क्राईब करा, लाईक करा, परंतु जेवढे काही मुलं असतील, तुम्हाला जर सेशन आवडले असतील तर 100% लाईक करा. आणि जेवढ्यापर्यंत लिंक पोहोचवता येईल, हे नवीन चॅनल असले, कारण संकल्प एज्युकेशन वेगळं चॅनल आहे आणि संकल्प ॲग्रिकल्चरचा वेगळा चॅनल आपण तयार केलेलं आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती. तर तुम्हाला हे जर चॅनलवरचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असेच पाहिजे असतील तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रामध्ये लिंक शेअर करा आणि लाईक करा. ठीक आहे. तर आपण इथं थांबूया. धन्यवाद. थँक्यू.